त्यांनी असं एक आव्हान केलेलं होतं की जर घोटाळा झालेला असेल तर त्या ठिकाणी मीडिया असेल, ही सर्व मंडळी असेल, आपण समोरासमोर येऊन ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आपण सगळेजण एक येऊ असं त्यांनी आव्हान केलं. एक कशाला येणार? ते काय आमचे इलेक्शनमध्ये आता आमच्या एकाच इलेक्शनमध्ये एका पार्टीचे नाहीत ना. आणि त्यांना वेळ असेल तर त्यांनी जावं नवी मुंबईला, पत्रकार परिषद घ्यावी, तो शौचालय घोटाळा दाखवावा, संचालक मंडळाचं पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांनी तिथं जाऊन करावं. आम्हाला आमच्या उमेदवाराचं काम आहे, आम्हाला निवडून आणायचं आहे, मोदी साहेबांकडे पाठवायचं आहे. आम्हाला आता वेळ आहे का तेव्हा त्याच्यावर जाऊन पत्रकार परिषद घ्यायला? साहेब, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि तुम्ही दोघेही पाटण तालुक्यात आहेत, मोठी ताकद आहे तुमची तिथे. तर महाराजांना यावेळेला मागच्यापेक्षा किती तुम्ही अधिक लीड देऊ शकता असं आव्हानात्मक काय तुम्ही भूमिका स्पष्ट करणार आहे की नाही? आज सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारकडनं, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांकडनं जातीनं त्या ठिकाणी विकास कामं झालेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक जो मतदार आहे, जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे, तो थेट जरी भाजपशी जोडला नसला परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्या खात्यावरती त्याला योजनेचा लाभ मिळालेला आहे. आकडे सांगून आम्हाला विजयाची जी म्हणतात ना फिगर आहे तो कमी करायचा नाही आहे. त्याच्यामुळे सातारकर विजय फार मोठ्या संख्येने देतील. आणि पाटण तालुक्याच कशाला, पाटण तालुका, कराड उत्तर, कराड दक्षिण, जावली, कोरेगाव, वाई या मतदारसंघातून त्यांना चांगलं मतदान पडेल. यदा कदाचित ते म्हणतात ना, ते काय म्हणतात त्याला, ब्रेकिंग सगळ्यात जास्त मताधिक्य याच्या अगोदरपेक्षा ते घेतीलच.